मित्रांनो, सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 10 मार्च 2025. प्रश्न क्रमांक 1. कोणत्या राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे? ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी उत्तराखंड, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. मध्य प्रदेश राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशातील कितवे व्याघ्र प्रकल्प ठरले आहे? ऑप्शन ए 56, ऑप्शन बी 57, ऑप्शन सी 58, ऑप्शन डी 59. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 58. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? ऑप्शन ए इराक, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी अफगाणिस्तान, ऑप्शन डी तैवान. याचा आन्सर आहे ऑप्शन बी भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद भारताने कितव्यांदा पटकावले आहे? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 5. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 5. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी इराण, ऑप्शन डी सौदी अरेबिया. याचा आन्सर आहे ऑप्शन सी इराण. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए मीरा बोरवणकर, ऑप्शन बी कुमुद शर्मा, ऑप्शन सी राणी देशमुख, ऑप्शन डी पूनम अग्रवाल. याचा आन्सर आहे ऑप्शन बी कुमुद शर्मा. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. आशिया महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये भारतीय संघाने अंतिम सामन्यात कोणत्या संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे? ऑप्शन ए इराण, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी न्यूझीलंड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए इराण. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. साहित्य अकादमीचा सन 2024चा मराठीसाठी अनुवाद पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए सुधीर मोरे, ऑप्शन बी मु शिंदे, ऑप्शन सी अनुराधा पाटील, ऑप्शन डी सूरदर्शन आठवले. याचा आन्सर आहे ऑप्शन डी सूरदर्शन आठवले. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने T-72 रणगाडाच्या इंजिन खरेदीसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी चीन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी रशिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचे अनावरण केले आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी महाराष्ट्र. याचा आन्सर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? ऑप्शन ए श्रीलंका, ऑप्शन बी इंग्लंड, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. याचा आन्सर आहे ऑप्शन सी भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम सामन्यात कोणाचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे? ऑप्शन ए न्यूझीलंड, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन डी दक्षिण आफ्रिका. याचा आन्सर आहे ऑप्शन ए न्यूझीलंड. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2025चा अंतिम सामना कुठे पार पडला? ऑप्शन ए नवी दिल्ली, ऑप्शन बी लाहोर, ऑप्शन सी लॉर्ड्स, ऑप्शन डी दुबई. याचा आन्सर आहे ऑप्शन डी दुबई. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत मालिकावरीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? ऑप्शन ए विराट कोहली, ऑप्शन बी सचिन रवींद्र, ऑप्शन सी शुभमन गिल, ऑप्शन डी मोहम्मद शमी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी सचिन रवींद्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. विराट कोहली हा 550 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा कितवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 1, ऑप्शन डी 4. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 2. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. भारतीय क्रिकेट संघाने कितवे ICC विजेतेपद मिळवले आहे? ऑप्शन ए 9, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 7, ऑप्शन डी 11. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 7. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? ऑप्शन ए रोहित शर्मा, ऑप्शन बी वरुण चक्रवर्ती, ऑप्शन सी कुलदीप यादव, ऑप्शन डी KL राहुल. याचा आन्सर आहे ऑप्शन ए रोहित शर्मा. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वाधिक 3 वेळा पटकावणारा कोणता संघ पहिला ठरला आहे? ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया, ऑप्शन बी दक्षिण आफ्रिका, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी पाकिस्तान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी भारत.
नंतरचा प्रश्न क्रमांक 19. भारताने स्टार्टअप क्षेत्रात जगात कितवे स्थान प्राप्त केले आहे? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 1. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 3. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. जागतिक नवोन्मेष निर्देशांक भारताचे 133 देशांमध्ये कितवे स्थान पटकावले आहे? ऑप्शन ए 40, ऑप्शन बी 43, ऑप्शन सी 35, ऑप्शन डी 39. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 39. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. फेडरल बँकेने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड केली आहे? ऑप्शन ए विद्या बालन, ऑप्शन बी दीपिका पदुकोण, ऑप्शन सी करीना कपूर, ऑप्शन डी जुही चावला. याचा आन्सर आहे ऑप्शन ए विद्या बालन. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. भारताच्या पहिल्या AI पॉवर्ड सोलर मॅन्युफॅक्चरिंग लाईनचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? ऑप्शन ए पियुष गोयल, ऑप्शन बी राजनाथ सिंग, ऑप्शन सी प्रल्हाद जोशी, ऑप्शन डी नितीन गडकरी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी प्रल्हाद जोशी. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन चेअरमॅन पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए राजेश अग्रवाल, ऑप्शन बी अमिताभ मुखर्जी, ऑप्शन सी राकेश सिंगल, ऑप्शन डी रोहित पवार. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अमिताभ मुखर्जी. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी सफल आणि जी मैत्री योजना कोणत्या राज्यात लॉन्च केली आहे? ऑप्शन ए आसाम, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी गोवा, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन डी गुजरात. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. ब्रँड फायनान्स इन्शुरन्स 2025 रिपोर्टनुसार LIC जगात कितवी मजबूत ब्रँड बनली आहे? ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 1, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 3. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 3. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या वाचण्यात काय चूक वाटल्यास क्षमा असावी.